कारण सरांनी आधीच म्हटलं राग येते, तर आपल्याला फक्त काय आपसात चर्चा करायची आणि जिथं तुम्ही बोर झाले मला सांगायचं, म्हणजे आपण ते मला वेगळ्या पद्धतीनं तुमचं मनोरंजन करू. सरांनी आता सांगितलंच की मला शायरीचा शौक आहे. तुम्हाला आवडते का प्रत्येकाला शायरी? बरं, ठीक आहे. व्यासपीठावर विराजमान प्रतिष्ठित मान्यवर, विद्यार्थ्यांसारखे महान कार्य करणारे इथले सर्व प्रतिभावंत शिक्षक गुरुजन, शेगाव शहरात शिक्षण, व्यापार, राजकारण अशा विविध माध्यमातून शहराचं नाव लौकिक करणारा गुरुकुले परिवार, त्याचे या संस्थेचे संचालक, मंचावर विराजमान आमचे सर्व लहान बंधू डॉक्टर मोहनजी बानवले, डॉक्टर कलावटे सर, आणि इथं देशाचा स्वर्णिम भविष्य घडविणारे आपण सर्व युवा मित्र. आज आपण परमसद्य प्रेरणा स्तोत्र आपले पथप्रदर्शक आणि उमाअण्णा बुटुंगले यांच्या पुण्यतिथी निमित्त तिथं आज जमा झालेला आहे. आणि या आयोजित कार्यक्रमासाठी आपणासोबत संवाद साधण्याकरता मी इथं उभा आहे. सर्वप्रथम म्हणजे काय की आमचं स्वागत झालं, परंतु मंचावर डॉक्टर श्याम बुरुगले साहेब आणि प्राचार्य मॅडम यांचं स्वागत राहिलेलं आहे. तर आता वेळ न गमावता तुम्ही टाळ्या वाजवून त्यांचं एकदा स्वागत करून टाका. मैं आपको बता दूं कि अन्ना जी का जो स्वभाव था, सब डॉक्टर साहब ने आपको बताया अभी, लेकिन उनका मेरा बहुत पर्सनल ट्रस्ट था. मैं शेगांव शहर में जब अभियंता करके यहाँ ज्वाइन हुआ था, तो बुरुगले साहब के पास यानी गेट बंद रहता, आने जाते वक्त तो हमको हमेशा रुकाते थे वहाँ. और इतना उनका जो रहन सहन था एकदम सादा रहन सहन था. यानी अपना सारी जीवन में भी वो हमेशा मुझे पैदल चलते दिखते थे. मैं कई बार बोलता अंदर चलो आपको छोड़ देता हूँ. अरे नाही बाबा तसं नसते ते. आपण जर पायी चाललो तर लोक आपल्याला भेटतात आणि लोकांशी आपलं बोलणं होते, संवाद होतो आणि त्यांच्या घरच्या व्यथा आपल्याला समजतात. म्हणजे प्रत्येकाच्या व्यथा जाणून घेतल्या की त्यांना आपल्याला काय मदत करता येईल ते मदत करायची त्यांची नेहमीची प्रवृत्ती होती. म्हणजे इतकं त्यांचं लोकांना कसं जोडायचं, लोकांसोबत कसं राहायचं, लोकांना कसं आपलं करून घ्यायचं, ही कला त्यांच्या अंगात होती. आणि त्याचा मला तो लाभ मला असं मिळाला की मला त्यांचे ते गुण हेरून मी माझ्या कार्यालयात सुद्धा लोकांना माझ्यासोबत कसं जोडता येईल तो प्रयत्न केला. आणि आमच्या पूर्ण डिपार्टमेंटमध्ये हे माझी एकच अशी केस आहे की जवळपास मी 32 वर्ष एकाच ठिकाणी राहिलो, हे आमच्या खात्यात आतापर्यंत कधी झालंच नाही. तर पहिल्यांदा एक इंजिनियर एका ठिकाणी इतके वर्ष राहिला. हे जे गुण आहेत हे असे अण्णासाहेब मला प्रेरणा देणारे माणसं भेटले, त्याच्यामुळे मी ते करू शकलो. तर त्यांचं एवढं, आणि म्हणजे त्यांच्यासोबत माझे जे आठवणी आहेत संस्मरण जे बोलते हम लोग उतने इतने की म्हणजे वहाँ पर एक बजरंगबली का मंदिर है गेट के पास का. तर ते मंदिर कसं विकास करावा त्या मंदिराचा, मग त्याच्याकरता लोकांनी ते जोडलं. त्याच्याकरता ते एक शेतीवर त्यांनी घेतली होती भरपूर. त्यात एक कर्मचारी होता माझा, त्यांच्या वडिलांकडून त्यांनी शेती घेतली होती. कर्मचारी नेहमी त्यांना बोलायचा की तुम्ही आमची शेती 20 वर्षापूर्वी घेतली ती वापस करा. तो एक वेळा आम्ही अण्णा आणि बसलो, ते बोले कैसे क्या वो तुम्हारा कर्मचारी बात करता. मला अण्णा जी आप तो इतने बड़े व्यक्ती है, आप तो मजूर आदमी आहे. तसं नाही म्हणे, त्याच्या मनातला एवढा राग निघून गेला पाहिजे. आणि जेव्हा त्याला हे कळेल की मी जे घेतलं ते वैयक्तिक स्वार्थ माझा काही नाही, हे संस्थान करता केलं, जेव्हा माझं कार्य त्याला समजेल तेव्हा तो आपोआप तुम्हाला काही बोलणार नाही. म्हणजे कोणाला तुमच्या विरोधात जरी कोणी असला तरी त्याला त्याचा शब्दांना न दुखवता आपल्या कार्यातून आपलं महत्व सांगायचं, म्हणजे तो विरोधक आपोआप शांत कसा बसेल, हा गुण फार मोठा अण्णामध्ये मी पाहिलेला होता. ते त्यांनी आपल्या कर्तव्यातून त्यांनी दाखवून दिलं होतं. तर अशा म्हणजे जे आपले महान व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला 2 ओळी सांगणार आहे. राग मोह मत्सर छोड़कर जिन्होंने प्रेम का दिया पैगाम, राग मोह मत्सर छोड़कर जिन्होंने प्रेम का दिया पैगाम, संत नगरी विकास का जिन्होंने कार्यों से दिया अंजाम, जिनके आदर्शों से हमें समाज कारण की प्रेरणा मिलती है, ऐसे श्रद्धेय अण्णा जी के चरणों में हमारा लाखों लाखों प्रणाम. दूसरा भी मैंने जो सुना कि इनका सबका बातचीत की संस्था की जो रिजल्ट बताया डॉक्टर साहब ने और आपके मैडम ने, संचालन करने वालों ने, हमारे हम लोग एक बार यूजीसी की टीम आई थी, पर हमारे रेस्टोरेंट में था वहाँ रुकी थी. तो यूजीसी की टीम ने मुझे बताया था कि हम लोग जब जाते हैं संस्था में, जैसे रैंकिंग देने का काम उनकी तरफ रहता है, तो उन लोगों ने बताया था कि जो
कई संस्थाएं जिनकी बिल्डिंग बहुत बड़ी बड़ी है, तो हम बिल्डिंग और उनका ग्राउंड और ये स्ट्रक्चर जो है ये देखकर इसको हम मार्क नहीं देते। हम ये देखते हैं कि संस्था की मेरिट कितनी आए। जो संस्था की मेरिट ज्यादा है, आपने सुपर 30 का बिहार का सुना ही होगा, ये टीम के अंदर स्कूल चलती थी लेकिन उनके 30 बच्चे ये टॉपर IIT में जाते थे। तो बेसिक जो है स्कूल का रिजल्ट, वहां पर बच्चे कितने टॉप करते हैं, और वो जो बातें मैंने सुनी थी वो आज मुझे यहाँ इस गुरु में संस्था में देखने को मिली कि जहाँ पर एजुकेशन को इतना महत्व दिया है कि यहाँ के बच्चे आज CA हो रहे, वकील हो रहे और इंजीनियर डॉक्टर हो रहे। ये सबसे बड़ी बात है कि संस्था किस तरह से नहीं, उसका उस संस्था का अंदर पढ़ाया क्या जाता है, उसका फाउंडेशन कैसे तैयार किया, इसको बहुत महत्व है। तो इसके लिए सभी यहाँ के संचालक मंडल जो है वो बधाई के पात्र है कि जिन्होंने इतना अच्छा एजुकेशन एक शेगांव में शुरू किया। आज सब यहाँ पर मेरे सामने युवा लोग आप लोग बैठे हैं। भारत ही युवाओं का देश, आपको पता ही होगा। बाकी चीन वगैरह बड़े देश है, जापान, इनके अंदर आज सब लोक संख्या ज्यादा है लेकिन सब वहां पर बूढ़े लोग तैयार हो गए। खाली भारत ही वर्ल्ड में ऐसा देश है जहां पर युवा शक्ति बहुत ज्यादा है, और ऐसी युवा शक्ति ये हमारे भारत के पास होने से भविष्य में जो है ये जो आपके कंधों पर नूतन समाज का निर्माण करने का कार्य है वो आप लोगों के कंधों पर है। और इसी युवा शक्ति को थोड़ा सा उनकी अपनी भावनाएं व्यक्त करता हूं मैं कि युवा शक्ति को राष्ट्र के विकास में योगदान करना है। युवा शक्ति को राष्ट्र के विकास में योगदान करना है, अपनी संस्कृति और परंपराओं का सम्मान करना है, तकनीक, विज्ञान, खेल हर क्षेत्र में ऊंचाइयों को छूकर इस देश को विश्व गुरु कराने वाला हिंदुस्तान करना है। तो इस अपने भारत को विश्व गुरु कहलाने के लिए जो कुछ भी आज चाहिए वो सब पोटेंशियल आपके अंदर होना चाहिए, और आपने वो निर्णय, वो प्रण लेना चाहिए कि हमको अपने देश का नाम कैसे हम आगे बढ़ाएं, और उसके लिए आपको अभी से मेहनत करना चाहिए। और दूसरा, एक बहुत सी बातें यहाँ नहीं हुई लेकिन आपको एक बात बताता हूँ। एका घरात एक लोक चोर शिरले त्यांनी ते घरात नवरा बायको होते, नवरा बायकोला त्यांनी मारहाण केली आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्याकडे काय काय ते लोकांनी सगळं त्यांना देऊन टाकलं, आमच्याकडे हे आहे ते सगळं देऊन टाकावा, पण आम्हाला मारू नका, सोडून टाका। त्याच्यानंतर ते चोर म्हणाले अरे तुमच्याकडे एक नेकलेस आहे, तो नेकलेस द्या। नंतर दुसरा चोर म्हणाला तुमच्याकडे ते तुझ्या मिस्टरांनी तुझ्या आयफोन आहे ते वाढदिवसाला गिफ्ट दिला, तो आण। तर ते म्हणाले की तुम्हाला असं कसं माहिती आमच्या घरातल्या इतकी गोष्टी की तुम्हाला म्हणजे ज्या गोष्टी सुटलेल्या आहेत त्या कोणाला माहिती, तुम्हाला कसं माहित? तर ते म्हणाले की आपण सर्व हे फेसबुक फ्रेंड आहोत, आणि त्या फेसबुक फ्रेंड सांगायचा उद्देश हा होता मला की त्या फेसबुकवर जे तुम्हाला टाकण्याची घाई होते प्रत्येक इव्हेंट, की आपल्या घरात काय झालं ते प्रत्येक गोष्ट त्या फेसबुकवर टाकत होते, व्हॉट्सअपवर टाकत होते, आणि त्याचा उपयोग त्या चोरांनी करून घेतला आणि त्यांनी ते बरोबर सांगितलं की तुमच्या घरात हे वस्तू द्यायच्या राहिल्या त्या द्या। म्हणजे पूर्ण जे युवा शक्ती आहे, त्यांचा जो वेळ आहे तो या तुम्हाला मॉडर्न टेक्नॉलॉजी सोबत राहणं आवश्यक आहे, गरजेचं आहे, त्यात काही वाद नाही, पण त्याला किती वेळ द्यायचा, कोणत्याही गोष्टीला वेळ किती द्यायचा याला खूप महत्व आहे। आणि ते जर तुम्ही जर तिथं हे पाळलं नाही की आपलं टेक्नॉलॉजीच्या वेळेस टेक्नॉलॉजी, बाकीच्या वेळेस आपलं बाकी गोष्टीकडे लक्ष केलं पाहिजे, ह्या गोष्टी जर तुम्ही नाही केल्या, आजकाल काय की तुम्ही पाहिलं सकाळी उठल्याबरोबर आपलं उठलं की गुड मॉर्निंगचे मेसेज, आणि दुसरं ते पाहणं लोक उघडतात मला किती लाईक्स मिळाल्या आणि माझ्या मित्राला जास्त कशा मिळाल्या, मला कमी कशा मिळाल्या, त्याच्यावर तो दिवसभर टेन्शनमध्ये असतो। म्हणजे तुमचं जे लक्ष आहे सकाळी उठल्या आपल्याला सांगितलं की आपल्या आई वडिलांच्या पाया पडा, देवाची पूजा करा, हे सर्व लोक विसरले, आणि काय लक्षात राहिलं आपलं की ते फक्त ते मेसेज कसे लवकर जातील। आणि या गोष्टीमुळे आता सरांनी भरपूर सांगितलं आई वडिलांबद्दल, मी तुम्हाला तुमच्या घरात तुम्ही सकाळी उठून टिफिन दिलं, तुम्हाला कोण तयार करून दे? तुमची आई तयार करून दे। कधी तुम्ही तुमच्या आईला जाऊन सांगितलं की तुझ्या आजचं जेवण खूप चांगलं आहे, मला आज खूप आवडलं, माझ्या मैत्रिणीचं चांगलं नाव घेतलं, असं कोणी सांगणार नाही। पण तुमच्या जर मैत्रिणीकडे एखादा कांदा जरी चिरून फेसबुकवर त्यांनी व्हिडिओ टाकला की त्याच्यावर 100-200 लाईक असतात, आज तू कांदा खूप चांगला चिरला, कसा चिरला इतकं त्याच्याबद्दल माहिती, आणि त्यालाच तारीफ करत असतात, पण तुमची आईची कधी तारीफ करणार नाही की तिनं आपल्याला साठी काय किती कष्ट घेतले, की तू कसं जीवन बनवलं। तर ते ह्या गोष्टी तुम्हाला घ्यायला पाहिजे, फालतू गोष्टीत वेळ गमावण्यापेक्षा जे तुमच्या घरात तुमचे संस्कार आहेत त्याला जास्त महत्त्व द्या, असं मला असं वाटते। तर म्हणजे तुम्ही साधनांचा वापर किती करावा हे तुमच्यावर बंधन तुम्हाला टाकता आलं पाहिजे। तुमच्या आई वडिलांबद्दल कसं आहे ते जसं डॉक्टरांना सांगितलं ऋणाबद्दल, तसं मी 1-2 ओळी तुम्हाला सांगणार आहे कि परिवार को छोड़कर
तुम निर्माण आदर्श समाज का नहीं कर सकते। परिवार को छोड़कर तुम निर्माण आदर्श समाज का नहीं कर सकते। जिनके पंखों के बगैर तुम खुद को आसमां का बाज नहीं कर सकते। कितने तूफानों को सहन करके जो तुम्हारी नैया को पार लगाते हैं, ऐसे भगवान स्वरूप माँ बाप को तुम नजरअंदाज नहीं कर सकते। तो अपने माँ बाप का कार्य जो है उसका नजरअंदाज कभी नहीं करना चाहिए। आपको आज कोई भी पद पे जाओ, कितने बड़े हो जाओ, लेकिन आप ये याद रखो कि अगर आपकी माँ आपको नहलाती नहीं थी, आपको धोती नहीं थी सब, तो आप स्कूल में पढ़ने लायक होते थे क्या? आप स्कूल में आते थे क्या? तो पहले सबसे पहले उनका जो गुण है वो कभी आपने भूलना नहीं चाहिए। डॉक्टर साहब ने वो सही बात आपको बताई है। और दूसरा एक बात था, आपको थोड़ा आइंस्टाइन का आपने नाम सुना होगा। आइंस्टाइन को एक काम दिया गया था कि 1 घंटे के अंदर एक काम पूरा करना है। तो आइंस्टाइन ने क्या किया कि उसमें के 40 मिनट जो है वो खाली सोचता रहा कि मैं ये काम किस ढंग से करूं, और उसके बाद में जब उसने ठहरा लिया, उसके दिमाग में आ गया कि इस काम इस ढंग से हो सकता है, तो 15 मिनट के अंदर उसने काम कर दिया, यानी 1 घंटा भी उसको लगा नहीं। तो बेसिक बात क्या थी कि उसने काम कैसा करना है इसका पहले प्लानिंग किया, नियोजन किया कि मुझे काम किस ढंग से करना है। अगर आप यहाँ पढ़ाई करने आए तो आप पहले नियोजन करो कि पढ़ाई करना है, यानी मुझे पढ़ाई को किस तरह से करना है, किस ढंग से करना है। और वो पढ़ाई करने के लिए आपको पहले प्लानिंग करना पड़ेगा। आपका जो समय है, एक डॉक्टर साहब को नाम याद नहीं शायद, तो उनका लड़का 10th में और लड़की 12th में महाराष्ट्र में टॉपर आए थे। दोनों मिस्टर मिसेस डॉक्टर थे। उनके बारे में उन्होंने बताया था कि यशवंत भागा की पुस्तक थी उनकी, शायद आपने पढ़ी होगी। उस पुस्तक में लिखा था उन्होंने कि बच्चा उनके कैसे उन्होंने प्लानिंग किया। एक छोटे गांव में जाके रहे, पूना के पास के देहात में, उस गांव के अंदर वो बच्चों की जो टाइम बचना चाहिए करके उनकी पुस्तक टाइम टेबल के हिसाब से कौन से हाथ पे होना, यानी पुस्तक निकालने के अंदर भी समय नहीं जाना चाहिए। पुस्तक बस्ते के अंदर पढ़ जाए होगा, कौन से विषय का अभ्यास करना चाहिए, ये तक उन्होंने बारीक बारीक चीजें लिख के रखी उस पुस्तक के अंदर कि किस ढंग से। जब उनके एक ही परिवार के दोनों बच्चे महाराष्ट्र के टॉपर आए थे, और बहुत बातें उसके अंदर है, वो तो बहुत लंबी चौड़ी कहानी है। लेकिन आपको जीवन के अंदर कोई निर्णय लेकर यशस्वी आप हो नहीं सकते। आपने जो निर्णय लिया वो मेरा निर्णय सही है और उसको मैं यशस्वी करके दिखाऊंगा, ऐसा आप पक्का ठान रहेंगे तो आप जीवन में यशस्वी हो सकते हैं। तो आपको जो कुछ भी आज ठहराया, आज अपने यहाँ एडमिशन ली, आपने सोच लिया, दिमाग में प्लानिंग हो मुझे ये बनने का है, तो आपका नियोजन अभी से शुरू होना चाहिए कि मैं कैसा प्लानिंग करूँ, किस ढंग से अपना, यानी एक बार ठहरा लो आप कि मुझे क्या बनना है, फिर उसके बाद पीछे हटने का नाम ही नहीं होना। जो ठहरा लिया फिर उसके लिए चाहे कितने भी तकलीफ हो, कितने भी सहन करना पड़े, मेहनत करना पड़े, लेकिन उसको यश प्राप्त करके ही दिखाना, ये बहुत जरूरी है। और इस दृष्टि से आपको आज से जितने फाउंडेशन आपका जो है 10वीं 12वीं का, ये महत्वपूर्ण है। ये आपको आज निर्णय लेना है। एक बार निर्णय ले लिया कि उसके बाद में पीछे हटना नहीं। आपने शायद वो शिवाजी माँ की कहानी सुनी होगी ना।